गुलामगिरी, जाती व्यवस्थेची गुलामगिरी याच्या झळा पोहोचल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1807च्या दरम्यान 1850 ते 60च्या दरम्यान जे पुस्तक लिहिलं होतं गुलामगिरी, या पुस्तकाने वादळ केलं होतं त्यावेळी. कारण इंग्रजांच्या गुलामगिरीपेक्षा ही जाती व्यवस्थेची गुलामगिरी मुळात फार खोल गेलेली होती आणि त्याचा प्रत्यय यांना महात्मा ज्योतिबा फुलेंना आल्यामुळे त्यांनी असे काही पुस्तकं विचारधारा मांडल्या आणि प्रयत्न केले. दलितांना आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तो त्यांनी उघडा केला. सावित्रीबाई फुले हिला प्रथम महिला शिक्षिका बनवून त्यांनी ती सुरुवात केली होती. आता त्याचे काही व्हिडिओ ऐकल्यावर लक्षात आलं की मी जेव्हा डमावाडीच्या चावडीच्या शाळेत प्रथम शाळेत गेलो त्यावेळेला आमच्या वर्गात एकही दलित विद्यार्थी नव्हता आणि मुली सुद्धा नव्हत्या. म्हणजे 1860 पासून ते 1960 पर्यंत त्यामध्ये खालच्या समाजामध्ये किंवा गावखेड्यामध्ये काही त्याचा परिणाम झाला नव्हता. ती सिस्टम चालू होती. म्हणून आता जे गुलामगिरी हा पुस्तकाचा जो अभ्यास केला असता असं लक्षात आलं आहे की आता जाती व्यवस्था थोड्या कमी झाल्या आहेत. दलितांना शिक्षण मिळतं, मुलींना मिळतं, आपापल्या परीने ते आपला विकास करतात, उन्नती करतात. परंतु त्याचं एक वेगळं रूप धारण केलं आहे. राजकारणी आणि मतदार अशा दोन जाती निर्माण झाल्या आहेत. राजकारणी हे परिवारवादी, यांना आपणच हे सत्ताधीश असायला पाहिजे असा त्यांचा दावा आहे. आणि मतदार ज्यांना त्यांनी दलित समजलं आहे, या मतदारांनी फक्त मतदान करायचं, बाकी काही राजकारणात यायचं नाही. मग ह्या राजकारण्यांना शिक्षण असो किंवा नसो, फक्त बाप आमदार होता म्हणून मुलाला व्हायचं, पती आमदार मंत्री होता म्हणून पत्नीला व्हायचं. हा जो जाती व्यवस्थेचा पायंडा राजकारणात पण घुसलेला आहे. आता सैनिक समाज पार्टीने यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी या पुस्तकाचा अर्थ काढून, कारण महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून बाबासाहेब आंबेडकरांनी पण पुढे त्यांचं आंदोलन चालू ठेवलं होतं आणि जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला होता. आता सैनिक समाज पार्टीला या राजकीय जाती पाडलेल्या विरुद्ध लढा द्यायचा आहे आणि त्यासाठी मतदार ह्या जातीला आपल्यामध्ये घ्यायचा आहे. मतदारांना एकत्र करायचं आहे. मतदारांना सांगायचं आहे, दाखवून द्यायचं आहे, जाणीव करून द्यायची आहे की तुम्हाला राजकारणाचे दरवाजे उघडे नाहीत. तुम्ही फक्त आणि फक्त गुलामगिरी म्हणजे मध्ये जाऊन मतदान करायचं आहे. याची सैनिक समाज पार्टी जाणीव करून देण्याचं आंदोलन करत आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जागृत मतदार संघाची स्थापना केली आहे. जागृत मतदार संघामध्ये ह्या मतदारांचं संघटन करायचं आहे आणि मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार कसा महत्त्वपूर्ण आहे ते फक्त जाणीव करून द्यायचे आहे. त्यासाठी आता जे निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये हा परिवारवाद फोफवला आहे त्याला आळा घालायचा आहे. आता सध्या ज्या निवडणुका लागल्या आहेत बारामती आणि राहुरी नगर पाथर्डीमध्ये, त्यामध्ये सुद्धा जातीवाद प्रकर्षाने जाणवत आहे, परिवारवाद जाणवत आहे. जातीवादाचं रूपांतर परिवारवादात झालेलं आहे. त्यामुळे जसं की अक्षय कर्डिले ही इज क्लेमिंग दॅट शिवाजी कर्डिले आमदार होते तर मी व्हायला पाहिजे. अजित पवार ते मयत झाले तर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हिला उपमुख्यमंत्री केलं आणि ते परिवारवादाला ठाम शिक्कामोर्तब केलं. आता हा परिवारवाद हे लोक स्वतःहून सोडणार नाही. जसं की इंग्रज स्वतःहून गेले नाही, त्यांना हाकलून लावा लागलं, त्याप्रमाणे हे परिवारवादी
राजकारण स्वतःहून सोडणार नाहीत. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने मतदारांची संघटना बांधली आहे आणि मतदाराच्या संघटनेमार्फत या परिवारवाद्यांना हटवायचं आहे, राजकारणातून हटवायचं आहे. कारण परिवारवादी जे आहेत त्यांची संख्या मुठभर आहे आणि आमची मतदारांची संख्या ही असंख्य आहे. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी करून दाखवायचं आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये जागृत मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक जोडत चालला आहे. त्या जोडत चाललेल्या नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.